गुड इव्हिनिंग मित्रांनो. आत्ता मी उभा आहे गोल्डन सँड बीच, डुब्बन सीसी बीच. काल ह्याच बीचवरती राहिलेलो होतो, समोरच राहिलेलो आहे. हे बा, हे दिसत नाही आहे, त्या नारळांच्या झाडात आहे. या नारळाच्या झाडात जे पहिलं घर दिसतंय त्याच्या शेजारी दुसरं घर आहे. आणि हा सबंध बीच आहे. हे बघा, हा गोकर्णपर्यंत गेलेला बीच आहे. ते जे डोंगर दिसत आहेत, काल आपण गोकर्णावरनं जो काढलेला आहे व्हिडिओ, तो तिथनं काढलेला आहे. हा गोकर्णाचा सुद्धा गोल्डन सँड बीचच आहे. आणि हा इथं किती लांब गेला आहे माहीत नाही, पण तो डोंगर अगदी अंधुक दिसतं. कदाचित कॅमेऱ्यात दिसायचाही नाही असं मला वाटतंय, नाही दिसणार. आणि हे बघा, सूर्यास्त चालू आहे. किती मस्त चालू आहे बघा, खूप सुंदर चाललेलं आहे. पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब खूप छान दिसतंय. आणि नेहमीप्रमाणे काय फार खाली जाईल अशातला भाग नाही वाटत. फार खाली जाताना दिसेल असं वाटत नाही. वरच्यावरतीच तो मावळेल असं चित्र आहे एकंदर. नाही, अजून तीव्र नाही आहे तेवढा. हा, थोडासा दिसायला हरकत नाही. बघू काय. हो, तुझा फोटो काढायचा. बरं, नाही आहे काही. हा बघ, हा कुत्रा आला. पण इथल्या कुत्र्यांचा भरोसा नाही आहे असं आम्हाला मालकिणीने म्हणजे लॉजच्या मालकिणीने सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही वाटेला जात नाही, नाहीतर मी अगदी आरामात त्याच्या वाटेला गेलो असतो. तसा गरीब वाटत होता. हे बघा, आपलं काम चालू होतं सूर्यास्तावर. काय मस्त वाटतंय. वा 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 वा. आता पूर्ण भरती आहे आणि अगदी वर आलेला आहे. समुद्र वर आलेला आहे. या लाटा अजूनही वर 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 थोड्या थोड्या चालू आहेत. फार वर चालू नाही आहे. आत्ताच भरती संपलेली असावी आणि इथं खाली ओलच लागतं आहे पायाला. त्यामुळे एक 10 मिनिटापूर्वी संपलेली असावी असं मला वाटतंय. आता ओटी चालू झाली नुकती असं वाटतंय, कारण हिशोबाप्रमाणे आज 6ला 10 कमी असताना पूर्ण भरती होती. मी अझ्युम करतोय की आत्ताच सप्तमी चालू झाली. ती जर का 1-2 तासापूर्वी चालू झाली असेल तर साधारणतः 14 मिनिटापूर्वी भरती, 14-15 मिनिटापूर्वी भरती होऊन गेली पूर्ण वरती. आणि इथं बीच जर का पाहिला तर हे बघा, हे बघा, या इथं ओला संपला आहे. हे बघा, रेग आहे ओलाची, दिसती आता क्लिअर रेग दिसते. हे बघा, अगदी क्लिअर रेग आहे. नाही येते, नाही, ते परत पाठीमागे जात आहे आणि पुढचं वाळत आहे. ते बघ, पुढचं वाळून पाठीमागे जात आहे. तर अजूनही सूर्याचा गोळा छान वर आहे, मस्त वर आहे. लाट बघा केवढी आहे. इथल्या लाटा जरा जोरात फुटताना दिसतात. आपल्या इकडे एवढ्या जोरात फुटताना दिसत एक्सेप्ट गणपतीपुळे. गणपतीपुळेला असेच फुटतात. त्याचं कारण हा समुद्रकिनारा जो आहे हा डीप आहे. सगळे इथले समुद्रकिनारे डीप आहेत. हे बघ, मगाची जी मोठी लाट होती तुला दाखवतो.
हे बाई मगाची मोठी लाट जी आलेली होती ती या इथपर्यंत आली, दिसतंय का? हा समुद्राला उतार आहे अजून, त्याच्यामुळे ती लाट मोठी जरी आली ना तरी ती अंगापर्यंत येत नाही. आत्ता असं वाटलं होतं की लाट, हे बघ कसं चाललंय, हे बघा, हे बघा आलेलं पाणी हे वाळून जात आहे. इतकं गरम वाळू झालेली आहे की ते आलेलं पाणी वाळून जात आहे आणि पाठीमागे जात आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की आता भरती चालू आहे आणि मागची लाट, पुढची लाट अजून आपल्याकडे येते. हे बघा, हे बघा, हे बघा, आता हे बघा त्या बाजूला बघा, हे बघा, हे वाळत पुढं जात आहे. नाही, ओलसरपणा जो आहे तो समुद्राच्या दिशेने पुढं चाललाय. हे बघा आता सूर्यास्त. खूप भारी. स्टिक परत घरातच राहिली. स्टिक सापडली मला नंतर. हे बा असं वाटतंय की पाणी अंगावर येणार, पण ते काय अंगावर येत नाही आहे. अगदी जवळ आहे. हे बघा आजचा भारी सनसेट. पूर्ण मोठा केलाय त्याच्यामुळे थरथरतोय थोडा. त्याला स्टिकच पाहिजे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी जाणार आहे उद्या सकाळी मुर्डेश्वरला, म्हणून आज विश्रांती घेतली अर्धा दिवस आणि समोरच्याच समुद्र किनाऱ्यावर आलो. भेटूया उद्या. बाय.